नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव गुळवणे साकार एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे आता नुकताच झालेला बँक ऑफ महाराष्ट्राचा पेपर व त्यावर करण्यात येणारे डिस्कशन या अनुषंगानं आज आपण हे लेक्चर ठेवलेले आहे आणि आपण हे लेक्चर आज यामध्ये आपण वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह जे विचारण्यात आलेले मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आणि त्याचे काय काय आन्सर आहेत किंवा आणखी त्याच्यामधले जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यांचं काय स्पेसिफिकेशन आहे अशा अनुषंगाने आपण बऱ्यापैकी पूर्ण पेपर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग टू मच टाइम, लेट्स ब्रिंग आउट द डिस्कशन. The first question is that which scheme promote the youth entrepreneurship? इट इज द क्वेश्चन इन नटशेल. बट काय विचारलं होतं म्हणजे ऍक्च्युअली लँग्वेज कशी होती की जे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असतील अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा कोणती स्कीम लॉन्च करण्यात आली किंवा त्याच्या अंतर्गत युथ एंटरप्रेन्योरशिप म्हणजे वाढते किंवा प्रमोट होते, तर ती कोणते आन्सर काय त्याचं, तर त्याचा आन्सर येणार आहे ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस सेंटर. तर ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस सेंटर म्हणजे काय की ही स्कीम कधी लॉन्च झाली, तर ही लॉन्च कधी झाली 2002 ला. आणि कोण कोण याच्यामध्ये कोण कोण इम्प्लिमेंटिंग एजन्सी, तर मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर जे आहे तर ते कोणासोबत इम्प्लिमेंट करतंय, तर ते इम्प्लिमेंट करतंय ही स्कीम विथ असोसिएशन विथ मॅनेज अँड नाबार्ड. मग नाबार्ड आलं की लगेच त्याची स्थापना आठवली पाहिजे, इस्टॅब्लिशमेंट डेट आठवली पाहिजे, फंक्शन्स आठवले पाहिजे. असे तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन एकाच याच्यामध्ये करू शकता. अशाच याने आपण जाणार आहोत. सो मॅनेज कुठे आहे, तर मग हैदराबाद, लगेच अशा गोष्टी आठवल्या पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन सेकंड इज दॅट प्रधानमंत्री फसल बीमा योजना थ्रेशहोल्ड फॉर क्रॉप. व्हॉट इज अ थ्रेशहोल्ड फॉर अ क्रॉप? थ्रेशहोल्ड म्हणजे काय? थ्रेशहोल्ड यील्ड म्हणजे काय, तर अशी यील्ड जी नुकसान भरपाईला म्हणजे पूरक असते. तर बघूयात आपण की याच्यामध्ये फॉर्म्युला काय दिलेला आहे. तर इट इज नथिंग बट द इन्शुरड युनिट शॅल बी बेस्ड ऑन द ऍव्हरेज यील्ड ऑफ द लास्ट 7 years एक्सक्लुडिंग 2 years ऑफ डिक्लेअर कॅलॅमिटी इन इफ एनी मल्टिप्लाइड बाय द लेवल ऑफ इंडेमनिटी ऑफ दॅट एरिया. आता लेवल ऑफ इंडेमनिटीचं कन्सेप्ट माहित पाहिजे. व्हॉट इज मीन बाय इंडेमनिटी, लेवल ऑफ इंडेमनिटी. आता लेवल ऑफ इंडेमनिटी एक लक्षात घ्यायचं, लेवल ऑफ इंडेमनिटी इज नथिंग बट द लेवल ऑफ नुकसान भरपाई. मग लेवल ऑफ इंडेमनिटी हे 90%, 80% आणि 60% अशा 3 कॅटेगरीज मध्ये. किती कॅटेगरीज मध्ये? 3 कॅटेगरीज मध्ये, 90%, 60%, सॉरी, आणि सेकंड वन इज 80%. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की जेवढी तुमची लेवल ऑफ इंडेमनिटी तर तेवढी त्याची जी रिस्क आहे, तर रिस्क कशी असणार, ती हाय असणार. रिस्क म्हणजे सपोज टू बी जर 60% असेल, जेवढी तुमची इनव्हर्स रिलेशन असणार रिस्क आणि लेवल ऑफ इंडेमनिटीचा. जर रिस्क तुमची जास्त असली तर ती तुमची नुकसान भरपाई कशी राहणार, कमी राहणार. आणि जर लेवल ऑफ इंडेमनिटी ही जास्त असेल तर नुकसान भरपाई कशी राहणार, ती जर 90% असेल तर ती किती राहणार, कमी राहणार. असं इनव्हर्स रिलेशनशिप आहे याच्यामध्ये. बरं ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट, हा फॉर्म्युला आहे थ्रेशहोल्ड यील्डचा, तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉटही घेऊ शकता तुम्ही याचा. क्वेश्चन थर्ड आहे हायेस्ट सरफेस वॉटर इरिगेशन एरिया कव्हर्ड अंडर विच रिव्हर बेसिन. तर याच्यामध्ये दिलेल्या ऑप्शन नुसार जर गेलं तर याच्यामध्ये आन्सर येतं गोदावरी, देन फॉलोड बाय द कृष्णा. गोदावरी नंतर कोण आहे, तर कृष्णा. पण गोदावरीच्या अगोदर कोण असेल, तर इट इज द इंडस. तो इंडसचा एरिया जवळपास 32.1 मिलियन हेक्टर. आणि जर गोदावरीचा विचार केला तर इट इज नियर अबाउट 31. त्याच्या अगोदर ती कोण आहे, तर ब्रह्मपुत्रा आणि गंगा बेसिन किंवा जे मेघना रिव्हर आहे यांचे जे पात्र आहे, तर त्यांच्या एरियामध्ये जास्त इरिगेशन सरफेस वॉटर इरिगेशन एरिया कव्हर्ड आहे. तर हे झाला तिसरा क्वेश्चन. याच्यामध्ये फॅक्च्युअल गोष्ट होती, जास्त काही विचार करण्यासारखं नाही. लॉजिक पण आपण लावू शकतो, म्हणजे मेथड ऑफ इलिमिनेशन पण आपण इथं या ठिकाणी वापरू शकतो. गोदावरी लक्षात ठेवा दिलेल्या ऑप्शन पैकी. ओके, तर आता बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ डिसीज कम्स फ्रॉम द सिम्पटम
विच कॉज द बंची अपीरन्स, नावातच दिलंय बघा बंची अपीरन्स. व्हॉट इज नावातच काय दिलंय? बंची अपीरन्स. बंची अपीरन्स नावातच दिलंय आपल्या बंची अपीरन्स. तर बंच अपीयरन्स मध्ये काय, बंचची टॉप, आता याच्यामध्ये बाकीचे ऑब्जेक्टिव्ह आठवले पाहिजे आपल्याला की बाकीचे ऑब्जेक्टिव्ह काय काय सांगतात. तर बाकीचे ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये काय काय येणार की कुठून आला, इंट्रोड्यूस इन इंडिया. तर इंट्रोड्यूस कधीपासून झालाय? इंट्रोड्यूस कधीपासून झालाय? तर सॉरी, इंट्रोड्यूस कुठून झालाय? तर श्रीलंका पासून इंट्रोड्यूस झालाय. कॉझल ऑर्गॅनिझम बनाना बंची टॉप व्हायरस. आणि व्हेक्टर जो आहे, तर व्हेक्टर कोणता आहे? बनाना फीड. काय सायंटिफिक नेम आहे बनाना फीडचा? इट इज अ पेंटालोनिया निग्रोनर्वसा. ओके. देन नेक्स्ट बघूयात आपण क्वेश्चन. इन विच टाइप ऑफ फर्टिलायझर इज युज्ड ॲज अ ग्रॅन्युलर फॉर्म. म्हणजे कोणतं फर्टिलायझर ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये आहे? तर याच्यामध्ये नावातच दिलेलं होतं ग्रॅन्युलेटेड फर्टिलायझर. त्याच्यामध्ये काही जास्त विचार करणं असं काही नव्हतं. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. देन नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन 6. एनपीओपी नॅशनल प्रोग्राम ऑन ऑर्गॅनिक प्रोडक्शन. तर एनपीओपी नॅशनल प्रोग्राम इज रेग्युलेटेड अंडर विच मिनिस्ट्री इन ऑफ इंडिया. म्हणजे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं? तर आता हा क्वेश्चन होता, जनरली बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर लिहिलं असेल, बट ऍक्च्युली अपेडा अंतर्गत हा प्रोग्राम येतो. म्हणजे अपेडा याला कंट्रोल करते, रेग्युलेट करते. आणि अपेडा ही मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अंतर्गत येते. तर त्याची अपेडाची डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट कधी झालेली आहे? तर अपेडा इज इस्टॅब्लिश इन द इयर ऑफ 1985, डिसेंबर 1985, with the act of APEDA Act 1985, Act of the Parliament. Okay, Parliament of India. Then next question is question 7. According to the Rangarajan Committee, poverty line. This is also the factual one question. Straight forward question. ज्यांना माहित आहे तर तेच आन्सर देऊ शकतात. अदरवाइज इट इज याच्यामध्ये असं लॉजिक वगैरे काहीच नव्हतं. काही काही क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड होते. तर त्याच्यामध्ये बघा, इन रुरल एरियामध्ये 32 रुपये असेल तर इट इज कॉल्ड ॲज अ पुअर. अँड म्हणजे ती बीपीएल लेवल जी होती तर ती 32 रुपये होते. आणि इन अर्बन एरियाज इट इज अ 47 रुपीज. ओके. बट आता रंगराजन कमिटी बद्दलची आपल्याला माहिती पाहिजे की रंगराजन कमिटी फॉर्म कधी झाली, त्यांनी रिपोर्ट कधी सबमिट केला. इट इज अ फॉर्म इन जून 2012. अँड they submitted the report to the government. The date is 13 June 2014. Okay. The next question is that urea is made up of. It is also the factual question. Anhydrous ammonia and carbon dioxide is the answer of this question. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन 9. क्वेश्चन 9 इज क्रॉसिंग ऑफ क्रॉस ब्रीड एनिमल विथ बॅक टू इट्स पॅरेंट. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे की क्रॉस ब्रीड एनिमलला प्युअर पॅरेंट सोबत त्याच्या क्रॉस केलेलं आहे. म्हणजे बॅक क्रॉस नावातच दिलेलं आहे, बॅक क्रॉस केलेलं आहे. कन्सेप्ट पण काय, आपण जर एखादे क्रॉस ब्रीड पॅरेंट असेल, म्हणजे सपोज टू बी एफ वन इज क्रॉस विथ एनी, म्हणजे त्याच्या पॅरेंट सोबत बॅक प्रोजनी मधल्या, तर अशा वेळेस इट इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉसिंग. देन नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट इन विच क्रॉप PepsiCo Private Limited and Government of Maharashtra collaborate and started the PPP in drip irrigation. तर आता याचा काय आन्सर आहे? तर याचा आन्सर आहे पोटॅटो. बट आणखी कोणत्या ठिकाणी जर ऑरेंज किंवा सॉरी सिट्रस जर म्हटलं तर नांदेडला प्रोसेसिंग युनिट टाकलेलं आहे. आणि त्या प्रोसेसिंग युनिट साठी सुद्धा पेप्सिकोने कोलॅबरेशन केलेलं आहे. ही सुद्धा ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण याच्यामध्ये. Question 11. According to the submission on agriculture mechanization, subsidy is provided to women for the purchase below PTO 20 HP ट्रॅक्टर. तर अशा वेळेस याचा आन्सर काय येणार आहे? जवळपास याचा आन्सर नन ऑफ देच यायला पाहिजे, कारण की 1 लाख पण याचं येऊ शकत नाही. हे बरोबर होतं 2016 पर्यंतच्या नॉर्म्स नुसार, बट नंतरच्या नॉर्म्स नुसार इट इज चेंज. Then question number 12. Question number 12. What is the question number 12? What should be minimum distance of storage go down from the poultry and dairy farms? आता हा क्वेश्चन कुठून आलेला आहे? तर हा क्वेश्चन आलेला आहे जे नाबार्डचे नॉर्म्स असतात वेगवेगळे प्रोजेक्ट्स बद्दल.
तर तिथनं हा क्वेश्चन आलेला आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, याचा आन्सर आहे ऑप्शन काय काय दिलेले आहेत आपल्याला: 100 मीटर, 150 मीटर, 300 मीटर, 500 मीटर आणि 50 मीटर असे ऑप्शन होते. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये इथंच दिलेलं आहे. नाबार्ड नामच्या पीडीएफ मध्ये आहे या गोष्टी, जे प्रोजेक्ट आहेत तर त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये सेकंड पॉईंट दिलेला आहे, डेअरी अँड पोल्ट्री फार्म. डेअरी अँड पोल्ट्री फार्म पासून किती अंतर असलं पाहिजे? इट इज अ 300 मीटर. दिस इज अ 300 मीटर. ओके. देन मग देन जे बाकीचे आहेत, तर क्लिन्स किंवा बॉर्न कॅशिंग मिल्स वगैरे आहेत, गार्बेज डम्पिंग ग्राउंड. आता दिस टेबल मग मग द थिंग्स हे माहितीच पाहिजे आणि पाठ पाहिजे की कशापासून, आणि थोडं जनरल लॉजिक पण लागू शकतो की कशापासून जास्त रिस्क आहे. ज्याच्यापासून जास्त रिस्क आहे तर ते जास्त दूर असलं पाहिजे, असं लॉजिक पण आपण लावू शकतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, लँड होल्डिंग ऑफ मार्जिनल फार्मर डज नॉट गो बियॉन्ड. आता हे क्लासिफिकेशन माहित पाहिजे आपल्याला की किती हेक्टरचा एरिया असल्यानंतर त्याला काय म्हणायचं. स्मॉल फार्मर किती ते कितीच्या दरम्यान असतो. तर याचा आन्सर काय? लेस दॅन, म्हणजे 1 हेक्टर पर्यंतचा जर एरिया असेल तर इट इज कॉल्ड एज अ, देन इट इज कॉल्ड एज अ मार्जिनल फार्मर. ओके. देन व्हेन इट इज अ स्मॉल फार्मर, तर तो किती एरिया असला पाहिजे? 1 ते 2 हेक्टर पर्यंत. म्हणजे ह्या गोष्टी, क्लासिफिकेशन वगैरे हे गोष्टी माहितीच पाहिजे. बेसिक गोष्टी, बेसिकच क्वेश्चन पेपर होता, बट थोडंसं करंट आणि थोडंसं जे नॉर्म्स वगैरे आहेत तर त्याच्यावरती थोडा भर होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. 14 क्वेश्चन. इन युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन व्हॉट इज अ के. तर त्या इक्वेशन मध्ये के काय आहे? तर के इट इज काय? इट इज अन सॉइल इरोडेबिलिटी फॅक्टर. सॉइल इरोडेबिलिटी फॅक्टर. बाकीचे फॅक्टर काय आहेत? तर बाकीचे एल इज इक्वल टू स्लोप लेंथ फॅक्टर, देन एस इज इक्वल टू स्लोप स्टिफनेस फॅक्टर, सी इज इक्वल टू कव्हर मॅनेजमेंट फॅक्टर अँड पी इज अ सपोर्ट प्रॅक्टिसेस फॅक्टर. 15th क्वेश्चन बघा. इन 15th क्वेश्चन, लोवेस्ट इनलँड वॉटर रिझर्वेअर. लोवेस्ट इनलँड वॉटर रिझर्वेअर. तर इन विच स्टेट लोवेस्ट इनलँड वॉटर रिझर्वेअर? इट इज आन्सर इज अ तामिळनाडू. ओके. दिस इज ऑल्सो द फॅक्च्युअल क्वेश्चन. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट क्वेश्चन 16. एरिया वाईज ऑर्गॅनिक फार्मिंग एरिया अंडर विच स्टेट. इथं काय विचारलं होतं की म्हणजे इन इंडिया कोणत्या स्टेटचा एरिया ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जास्त आहे. तर याच्यामध्ये आन्सर काय आहे? आत्ताच्या रिसेंट एस्टिमेट नुसार 2020 ते 21च्या एस्टिमेट नुसार ही सिक्वेन्स आहे. हा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे. On this basis of this data, first one is India ranking top 3. First one is Madhya Pradesh. Then second, on second rank it is Maharashtra, and in third Rajasthan. Area under the organic farming. Okay. Then next question is that first state कोणते organic state declare केलेलं? It is a Sikkim. Then second is Uttarakhand. Okay. ठीक आहे. Then next बघूयात क्वेश्चन 17. A cold treatment given to plant and its response with its flowering is referred as. आता हे कन्सेप्ट आपल्याला झालेली आहे, फिजिओलॉजीची कन्सेप्ट आहे. फिजिओलॉजी मध्ये विचारलं जातं. आणि आणखी सीड टेक मध्ये पण आहे. सीड टेक मध्ये पण जे ट्रीटमेंट वापरले जाते सीड टेक, तर तिथं पण हे विचारलं गेलेलं आहे. तर व्हर्नलायझेशन म्हणजे काय? चिलिंग ट्रीटमेंट देतो आपण. चिलिंग ट्रीटमेंट देतो इन ऑर्डर टू बेटर फ्लॉवरिंग, तर सीडला. तर इट इज अ व्हर्नलायझेशन. कोणी दिलंय? तर लायसेन्को. हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे त्याचे आस्पेक्ट्स बघायचे वेगवेगळे नंतर. देन क्वेश्चन 18 इज दॅट द लोवेस्ट सीड मल्टिप्लिकेशन रेशो. सुरुवातीला तर सीड मल्टिप्लिकेशन रेशिओ म्हणजे काय हे कन्सेप्ट माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही एक सीड लावलंय, ते लावल्यानंतर त्या प्लांटला, ते प्लांट हार्वेस्ट झाल्यानंतर किती सीड्स देतं, तर याचा जो रेशो आहे, द रेशो म्हणजे द प्लांट ग्रोन अँड टिल द हार्वेस्ट हाऊ मच ग्रेन they gives from the one seed, then it is called as, this concept is nothing but the seed multiplication ratio. then seed multiplication ratio, आता याच्यामध्ये काय विचारलं होतं की लोवेस्ट कोणता आहे? लोवेस्टचा आन्सर आहे ग्राउंडनट. आता याच्यामध्ये जास्त कोणते? तर जास्त म्हणजे बघा की रेड ग्राम, बाजराचं सर्वात जास्त. तर आपल्याला कसं लक्षात ठेवणार आपण की एक जर बाजराचं सीड लावलं आपण तर त्याला किती असं
जे येणार आहे त्याला पॅनिकल, तर त्याच्यामध्ये किती असतात? बरेचसे सीड असतात. ज्याला म्हणजे those who understand this concept, seed multiplication ratio, easily easily they answer the right option. It is a groundnut. Rest of इथं तुम्हाला दिलेले आहेत की म्हणजे अकॉर्डिंग टू एक्सपर्ट ग्रुप ऑफ सीड जो फॉर्म झाला 1989 मध्ये, तर त्यांनी वेगवेगळे जे दिलेले आहेत तर ते मी रेशो इथं दिलेले आहेत. तर पॅडीमध्ये 1:80 चा रेशो in the term of varieties. When it comes to the hybrid, it is a 1:100. In Redgum, it is also 1:100. For Bajra, it is a 1:200. Then next question is 19th question. Legal entity is formed by the primary producer, that is a farmer, mill producer, fisherman, which can be producer, company, cooperative society, or any legal firm which provide legal. Now it is the legal firm provide sharing of profit among the member known as. तर याचं काय आन्सर आहे? तर इट इज आन्सर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. इथं प्रोड्युसर एक लक्षात ठेवायचं की कीवर्ड याच्यामध्येच दिलेले होते. अल्सो कॉल्ड एज FPO, फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन. मग याच्यामध्ये आणखी माहिती पाहिजे आपल्याला की रिसेंट टार्गेट वगैरे याच्याबद्दलची माहिती पाहिजे, बजेट मध्ये काय काय प्रोव्हिजन दिलेले आहेत हे येणाऱ्या पेपरसाठी माहिती पाहिजे. आताच नुकतंच जे नोटिफिकेशन लॉन्च झालेलं आहे AFOचं, तर त्या दृष्टीने ह्या सर्व गोष्टी आणि ह्या क्वेश्चनचं महत्व खूप आहे. हा जो पेपर झालेला आहे याचं महत्व पण खूप आहे. देन नेक्स्ट बघूयात क्वेश्चन आपण. मॅक्झिमम प्रीमियम पेएबल बाय फार्मर, पर्सेंटेज ऑफ सम इन्शोर्ड फॉर खरीप सीझन. तर खरीप सीझन साठी काय, आता याच्यामध्ये आपण बघितलं होतं, जो आपण योजनाचा व्हिडिओ बघितला होता व्हेरियस स्कीम, तर त्याच्यामध्ये पण बघितलं होतं SKT किंवा जसं सुटेबल होईल त्याप्रमाणे. तर खरीपसाठी किती होता? खरीपसाठी किती होता याचा? 2%. ते नंतर ते सॉरी कमर्शियल क्रॉप आहे तर त्याच्यासाठी किती होता? इट इज अ 5%. अँड जे 1.5 आहे तर ते कशासाठी आहे? तर रबीसाठी. ओके. Then next question is that 21, question number 21. As farmer use pesticide, fertilizer and maximum inputs, due to that face huge loss and goes into the debt. So overcome this problem, which farming system will most recommended? यामध्ये आन्सर आहे झिरो बजेट फार्मिंग सिस्टीम. जे झिरो बजेट नॅचरल फार्मिंग आहे तर हे याच्यामध्ये आन्सर येऊ शकतं. बट इन सम सिच्युएशन it might be depends on the answer key or the what they give the answer, but in some aspect contract farming also chances there, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे सुद्धा चान्सेस आहेत त्याच्यामध्ये की आन्सर येण्याचे, कारण की याच्यामध्ये कंपनीज आपल्याला बऱ्याच गोष्टी प्रोव्हाइड करत असते. इनपुट कॉस्ट पण त्याच्यामुळे रिड्यूस होऊ शकते. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा पण थोडस आन्सर बनू शकतं या ठिकाणी. देन क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. It is clarified that minimum land required for setting up mega food park. आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की पूर्ण एवढं काय वाचण्यापेक्षा याच्यामध्ये मी सांगतो की किती वर्षासाठी मिनिमम लँड रिक्वायरमेंट आहे की लीजवर देण्यात यावी. तर याचा आन्सर काय आहे? 75 इयर्स. ऍक्च्युअल क्वेश्चन होता. देन क्वेश्चन नंबर 23. द नेम द इरिगेशन method in which maximum water, fertilizer and pesticide can be utilized. तर याच्यामध्ये सिंपल आन्सर आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन वेगवेगळे दिलेले होते. ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, सरफेस इरिगेशन, रिज इरिगेशन अँड बॉर्डर इरिगेशन. बट आन्सर इज दॅट द ड्रिप इरिगेशन. ड्रिप इरिगेशन. सायंटिस्ट कोण, याच्या मागचं सायंटिस्ट कोणी दिलेलं आहे? सिमचा ब्लास इन इस्रायल. ओके. Then next question number 24. Market for agriculture produce is regulated by. Market for agriculture produce is regulated by which ministry? State agriculture sorry, not a ministry, it is regulated by the State Agriculture Produce Market Act. Then question is that MSP is announced by, announce कौन करता? सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. बट रिकमेंड कोण करतं? रिकमेंडेशन कौन देते? रिकमेंडेशन
जे CACP आहे तर ते रिकमेंड करता MSP किती क्रॉप वरती 22 क्रॉप्स अँड वन इज दॅट शुगर केन. ओके. देन क्वेश्चन 26, विच ऑफ द फॉलोइंग फर्टिलायझर हॅज द लोवेस्ट नायट्रोजन कंटेंट. लोवेस्ट नायट्रोजन कंटेंट हे युरियामध्ये 46% असतं, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट 27%, युरिया अमोनियम नायट्रेट जे आहे लिक्विड कंपायलेशन लिक्विड फॉर्म मध्ये जे आहे तर याच्यामध्ये किती असतं 28 to 32% असतं. अँड देन अमोनियम सल्फेट मध्ये जे आहे तर इट इज अ 21%. ओके.